नमस्कार कास्तकार बांधवांनो, कृषी मित्र शुभम या अनोख्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण इथे बघता शेतकरी बांधवांनो, हे मागं वांग आहे आणि याच्यातलंच एक मेलेलं वांग आहे. तर याला जे फ्युझेरियम विल्ट नावाची एक बुरशी असते ज्याच्यामुळे याच्यावर जो मर रोग असतो तो येतो. तर याला जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला जैविक पद्धत वापरायची. जी जैविक पद्धत जी आहे ती केव्हा अवलंबायची? आपली वांग लागवड झाल्या पहिल्या दिवसापासून तर 30 दिवसापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीच्या जे ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लोरोसेन्स किंवा बॅसिलस सबटिलिस या तिन्ही जैविक ज्या कीटक बुरशीनाशक आहेत त्यांच्यापैकी एका बुरशीनाशकाचा आपल्याला खालून आळवणी करायची. ट्रायकोडर्मा जर घ्यायचा झाला तर प्रति एकर 2 किलो, सुडोमोनास घ्यायचं झालं तर प्रति एकर 2 किलो आणि बॅसिलस सबटिलिस घ्यायचं झालं तर प्रति एकर 1 लिटर याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत जर आपण गावरान गुळ जर सोडला तर याची जी संख्या आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात झपाट्याने वाढेल आणि जो रिझल्ट आहे तो लवकरात लवकर आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, केमिकली म्हणजे याला आपल्याला एखादा औषध बाजारातलं वापरून जर कंट्रोल करायचं असेल तर फवारणीमधून कंट्रोल करायचं असेल तर जे आपलं रोको आहे त्यातून आपण कंट्रोल करू शकतो, किंवा आपलं ब्लू कॉपर किंवा मेटल एक्झिल 35% या तिन्हीपैकी एक आपल्याला घ्यायचं आहे. आणि खालून जर कंट्रोल करायचं असेल तर बायर कंपनीची एलिएट पावडर भेटते, ती प्रति 1 एकरासाठी जवळपास 500 ग्राम ते 750 ग्राम याप्रमाणे आपल्याला सोडायचे आहे. आणि सोडल्यानंतर आपलं जे ड्रीप आहे ती साधारण 1 दिवसासाठी आपल्याला बंद करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, हा जो फ्युझेरियम विल्ट नावाचा रोग आहे तो आपण आपल्या वांग पीक झालं, मिरची झालं, इतर कोणत्याही आपल्या पिकाला लागलेला असेल तर आपण तो कंट्रोल करू शकता. तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.